सो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या फायनली ऑफिशियली मोटो ब्लॉग मध्ये. सो जसं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं, आपला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता, त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की मी तुम्हाला माझी जी स्टोरी होती सांगणार आहे कॅमेरा घेण्यामागची. सर ती स्टोरी आपण तुमच्याकडे जर 2 मिनिटं असेल तर मी शॉर्ट मध्ये सांगतो, ठीक आहे? तर जेव्हा मी हे कॅमेरा घेण्यामागचं ना खूप मला खूप मेहनत लागली. खरंच मित्रांनो, तुम्ही समजू नाही शकत जे हार्डवर्क मी घेतलं, जसं मी पैसे जमा केले त्या कॅमेरा घेण्यासाठी आणि मी काय काय केलं ते माहित नाही. अजून माझ्या घरच्यांना पण नाही माहिती की मी एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट केलं विदाऊट त्यांचं परमिशन. सो माहिती नाही त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांचं काय रिॲक्शन असेल ते नंतर बघूया. आता आपल्याकडे जास्त रिॲक्शन राहिलं नाही. सो आपली स्टोरी अशी होती मित्रांनो की जेव्हा मी 2022 मध्ये एक म्हणजे माझ्याकडे फोन होता, त्यामध्ये मला माझ्या मित्रांनी एक मोटो ब्लॉग दाखवलेला. सो मला तेव्हापासून नाही का ते व्हिडिओ मला माहिती नव्हती मोटो ब्लॉगचं. लोक नाही का गाडीवरती असे व्हिडिओ करायचे, बोलायचे, असे रिॲक्शन व्हिडिओ टाकायचे, तेव्हा ते मला मस्त आवडायचे. मी पूर्ण स्टार्टिंग टू एंड पर्यंत सगळे व्हिडिओ बघायचो आणि मी तेच जास्त मोस्टली तेच व्हिडिओ बघायचो. त्यावेळेस मला ते मोटो ब्लॉगची आवड आली. गाडीची आवड तर मला जेव्हापासून मी शिकलो, गाडी पहिल्यांदा मी गाडी चालवली होती तेव्हापासूनच मला गाडीची आवड झाली. सो त्यानंतर मग मी पण प्लॅन केला की नाही मी पण करू शकतो असं, आणि व्हिडिओ बनवण्याचा पिढा माझ्याकडे पहिल्या टिकटॉक पासूनच होता. आम्ही टिकटॉक मध्ये पण व्हिडिओ बनवायचो. सो त्यानंतर मग मी प्लॅन केला की मी व्हिडिओ बनवतो आणि युट्यूबला टाकतो, मी पण ट्राय करू असं नाही का, हे मस्त क्रेज दिसतो. त्यानंतर 2020 मध्ये माझ्याकडे गाडी आली. 2020 मध्ये माझ्याकडे गाडी आली होती. माझ्या घरच्यांनी मला गाडी घेऊन दिली होती. हीच गाडी आहे ती सेकंड हँड घेऊन दिलेली. सो त्यानंतर मग मी 2 वर्ष मला लागले की कसं असतं काय असतं सगळं, गाडी म्हणजे व्हिडिओ कसं बनवतात हे सगळं बघायला. त्यानंतर 2 वर्षानंतर 2022 मध्ये मी एक ब्लॉग टाकलेला, मोठा ब्लॉग नव्हता कारण माझ्याकडे काही एवढं नव्हतं, माझ्या फोनची स्टेबिलिटी नव्हती, त्यामुळे मग हे सगळं मला माहिती नव्हतं कसं करतात. त्यामुळे मी ब्लॉग टाकला. पण परत असं झालं की मग त्यानंतर मी कंटिन्यू नाही करू शकलो. थोडेसे काम, कॉलेज वगैरे सगळं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आलेल्या, त्यामुळे मी ते कंटिन्यू केलं नाही. आणि नंतर त्यावेळेस मी विचार केला की आता सगळं सेटअप घेऊया, त्यानंतरच व्हिडिओग्राफी चालू करूया. त्यानंतर मला 4 वर्ष लागली सगळं सेटअप जमा करायला. 4 वर्ष. ह्या अगोदर पण मी याच वर्षी 2025 मध्ये मी 1-2 व्हिडिओ टाकलेले असेच फोन मध्ये शूट करून, आणि ते मी युट्यूबवरती टाकले पण होते आणि मी ते नंतर ते डिलीट करून टाकले. का माहित मला ते आवडले नाही. ओ माय गॉड, ट्रॅफिक. सो त्यानंतर मला ते आवडले नाही, मी ते डिलीट करून टाकले. डिलीट केल्याच्या नंतर मग एक व्हिडिओ आहे आता अजून माझा युट्यूबवरती, जर असेल मला सापडलं तर मी लिंक टाकून देईल. आणि त्यानंतर मग मला विचार आला की यार आता आपण जर कॅमेराच्या मागे कधी घेईल, काय घेईल. त्यानंतर मग मी आता रिसेंटली 10-15 दिवसा अगोदर असंच फोन मधनं शूट करून मी मोटो ब्लॉग मध्ये टाकलेले, ब्लॉग टाकले. आणि 10 दिवस मला वाटलं की नाही माझं मी होतं, मी करू शकतो. त्यानंतर मग मी फायनली आपली जी सेव्हिंग्स होती ती मी ह्यामध्ये इन्व्हेस्ट केली. सो ही काय स्टोरी होती आपल्या कॅमेरा घेण्यामागची. काय झालंय समोर? ट्रॅफिक जाम झाला वाटतं. आणि खरंच मित्रांनो, जेव्हा मी कॅमेरा घेतला, जेव्हा माझा कॅमेरा डिलिव्हर झाला, त्यानंतर 8 दिवस कॅमेरा माझ्या ऑफिसच्या डेस्क मध्ये होता. 6 दिवस काहीतरी ऑफिसच्या डेस्क मध्ये होता. रोज मी त्याला बघत होतो, पण माझी हिंमत होत नव्हती की मी त्याला ओपन करून त्यांनी शूट करू. तर फायनली मी 7व्या दिवशी कॅमेरा बाहेर काढला. त्यानंतर मी त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवला. आणि आज दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये जाताना हा पहिला मोटो ब्लॉग शूट करतोय. तो हे काही होतं मोटो ब्लॉगिंगची स्टोरी. शॉर्ट मध्ये सांगू तुम्ही 2020 मध्ये स्वप्न बघितलेलं की कॅमेरा घेऊ. त्यानंतर 2 वर्षानंतर मला काही जमलं नाही, घेता नाही आलं, त्यामुळे मी फोन मधूनच एक शॉर्ट व्हिडिओ, एक ब्लॉग व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती. मग तिथे पण जमलं नाही कंटिन्यू करताना. मग त्यानंतर मी असे व्हिडिओ खूप शूट केले पण युट्यूबवरती नाही टाकले. मग फायनली आता 4 वर्षानंतर मी कॅमेरा घेतल्याच्या नंतर त्या अगोदर पण मी फोन शूट करून टाकलेले आहे व्हिडिओ, अजून पण युट्यूबवरती असेल.
पण ते शॉर्ट व्हिडिओज आहेत, ते मोठे ब्लॉग्स नव्हते, ते ब्लॉग्स होते. सो आणि आता फायनली आपल्याकडे कॅमेरा आला आहे 4 वर्षानंतर, आणि आता आपण थांबायचं नाही.